कल्याण पूर्वेत पुनालिंक रस्त्यावरील भानुज्योत रुग्णालयातील डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांना एका रुग्णाच्या मुलाने शनिवारी रात्री शिवीगाळ करत बेदम मारहाण केली। या मारहाण प्रकरणी डॉक्टर जयस्वाल यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। विनीत जयवंत देशमुख असे गुन्हा दाखल तरुणाचे नाव आहे। तो रुग्णाचा मुलगा आहे। डॉक्टर जयस्वाल यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटलं आहे की शनिवारी रात्री 10:30 वाजण्याच्या दरम्यान जयवंत देशमुख नावाचे रुग्ण आपल्या रुग्णालयात त्यांचा मुलगा विनीत देशमुख यांच्यासह तपासणीसाठी आले होते। आपण जयवंत देशमुख यांना बाह्य रुग्ण विभागात तपासले। त्यांना गोळ्या लिहून दिलेल्या गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ वेळेत घेण्याचे आणि त्या संपेपर्यंत घेण्याची आणि त्यापुढेही चालू ठेवण्याची सूचना जयवंत यांना केली। यावेळी जयवंत यांचा मुलगा विनीत त्यांच्यासोबत बाह्य रुग्ण तपासणी कक्षात उपस्थित होता। डॉक्टरांनी जयवंत देशमुख यांची तपासणी करून गोळ्या लिहून दिल्यानंतर रुग्ण जयवंत येथून निघण्याच्या तयारीत होते। त्यावेळी विनीत देशमुख यांनी डॉक्टर जयस्वाल यांना अरेतुरीची भाषा करत डॉक्टरांचा एकेरी भाषेत उल्लेख करत तू मला सांग रुग्णाने काय पथ्य पाळली पाहिजेत। डॉक्टर जयस्वाल जयवंत यांनी या कालावधीत कोणती खाण्याची पथ्ये पाळली पाहिजेत हे जयवंत आणि त्यांच्या मुलाला पुन्हा पुन्हा सांगत होते। तरी तो डॉक्टरांना एकेरी भाषेत काय रे रुग्णांची पट्टी किती दिवस लावून ठेवायची की 2 ते 3 आठवडे ठेवायची असे डॉक्टरांनी सांगितले। काय रे तू लिहून दिलेली औषधे कशी घ्यायची रुग्णांचा मुलगा आपणाबरोबर एकेरी उल्लेख करून बोलतोय हे डॉक्टरांना समजत होते। तरी ते शांतपणे विनीत देशमुखच्या प्रश्नांना उत्तर देत होते। औषधे कशी कधी घ्यायची पथ्ये कशी पाळायचे हे सर्व समजावून सांगितल्यावर डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांनी विनीत देशमुख याला अहो मी तुम्हाला मान देऊन अहो जाऊ करतो आणि तुम्ही मला अरेतुरेची भाषा वापरतात असे विचारताच डॉक्टरांच्या बोलण्याचा राग येऊन विनीतने डॉक्टर जयस्वाल यांना काय रे तुला मोठा डॉक्टर लागून गेला का असे बोलून विनीतने डॉक्टरांना शिवीगाळ सुरू केले आणि काही क्षणात तो डॉक्टर जयस्वाल यांच्या दिशेने येऊन त्याने रागाच्या भरात डॉक्टरांना दालनातच बेदम मारहाण केली। डॉक्टरांच्या गळ्याला बराच उशीर पकडून ठेवलं। इतर रुग्ण नातेवाईक मध्ये पडल्याने विनीतच्या तावडीतून डॉक्टर जयस्वाल यांची सुटका झाली। डॉक्टर आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यात अडथळा आणून विनीत देशमुखने मारहाण केल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 115(2), 352, 324(4) अन्वये विनीतवर पोलिसांनी डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलाय।